एपिसोड 4 लेस्बियन लव्ह स्टोरी अँड अरेंज मॅरेज. तर आपण मागील भागात पाहिलं होतं की वीरा अनुबरोबर बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण अनु काही तिला रिस्पॉन्स देत नव्हते. जेवढं वीरा बोलल तेवढंच मी मोजक्या शब्दांचं ती आन्सर करत होते, एवढंच होतं. तर असंच म्हणजे त्यांचा वेळ आपण थोडं पुढं नेऊ. वीरा संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर जेव्हा ती घरात येते, तर घरात आल्याच्या नंतर रूममध्ये जाऊन ती पहिले कपडे घेऊन फ्रेश होते. फ्रेश झाल्याच्या नंतरने थोड्या वेळातच लगेच सगळेजण हॉलमध्ये जेवण करण्यासाठी बसतात. जेवण करत असताना सुद्धा वीराची नजर अनुवरच होती, पण अनु काय एक नजर सुद्धा तिच्या वीराकडे बघत सुद्धा नव्हते. त्याच्यानंतरने असंच त्यांचं जेवण वगैरे झाल्याच्या नंतरने वीरा थोडंफार तिच्या आईबरोबर बोलून नंतरने मग ती गोठ्यात जाते. गोठ्यात जाऊन जेवढं काही थोडंफार दूध असेल ते पॅकिंग करायला घेते. पॅकिंग करत असताना सुद्धा तिच्या डोक्यात विचार चालू होतो की अनु असे का वागतात आपल्याबरोबर, त्यांना काय प्रॉब्लेम आहे का. ते मनामध्ये तिच्या अनेक प्रश्न चालू असतात. म्हणजे त्या नीट बोलत देखील नाही, काय माझं चुकलं का, असं म्हणजे अनेक प्रश्न तिच्या मनात येत होते. तर मग ती असंच विचार करत करत 1-1.5 तास पॅकिंगच ती दुधाच्या पुड्याची करते. त्याच्यानंतरने 1-1.5 तासाच्या नंतरने थोडा वेळ अजून 15-20 मिनटं अजून गेल्याच्या नंतरने सगळं तिचं काम झाल्याच्या नंतरने जेव्हा ते रूममध्ये येते, तर रूममध्ये आल्यानंतरने ती बघते की अनु बेडवरती झोपलेला आहे. तर तिला थोडंसं वेगळं वाटतं, म्हणजे त्यांनी माझी वाटसुद्धा बघितली नाही असं. त्याच्यानंतरने मग वीरा दार लावून बेडवरती येऊन बसते आणि थोडा विचार मी करते की त्यांना उठवू का नको. ह्याच्यातून मी ती 5-10 मिनटं घालवते. नंतर मग ती अनुला आवाज देते. थोडा 1-2 वेळा आवाज दिल्यावरती सुद्धा अनु काही रिस्पॉन्स देत नाही. त्याच्यानंतर वीरा पण जास्त काय मग अनुला फोर्स करत नाही आणि ती सुद्धा मग बेडवरती आडवी होती. आणि तिला झोप तर काही येत नव्हती. ती विचारच करत होती, हे अशा का करतात, काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे, काय नक्की. यांच्याबरोबर बोलल्याशिवाय हे सगळ्यांचं म्हणजे उत्तर मिळणार नाही. ती मनामध्ये विचार करते की या सगळ्या विषयी आपण सकाळ अनुला सविस्तर बोलू. असंच विचार करत करत मग थोड्या वेळाने तिला सुद्धा झोप येते. तर दुसऱ्या सकाळी अनुला जाग येते लवकर. ते आपलं नेहमीचं रुटीन तिचं उरकून मग ती किचनमध्ये जाते आणि वनिता वहिनी ती जाऊन किचनमध्ये बघते, तर वनिता वहिनी पहिलेच म्हणजे नाश्त्याची स्वयंपाकाची तयारी चालू आहे. तर ती पण वनिता वहिनीला जाऊन थोडीफार मदत करत असते. तर वनिता वहिनी दोघी करत असताना अनु बोलते की वहिनी आज पोळ्यांचा स्वयंपाक, तो पण एवढ्या सकाळी. तर लक्ष्मणबाई पण तिथेच असतात. तर त्या बोलतात, अनु आज तुला मांडव परतीच्या ह्याच्यासाठी तुला आज माहेरी जायचं आहे 2-4 दिवसासाठी. तर अनुच्या डोक्यात तर म्हणजे हे काय सगळं नव्हतंच. त्याच्यानंतर मग अनुसुद्धा काही बोलत नाही. लक्ष्मीबाई बोलतात की तुझे बाबा तुला
न्यायला येणार आहेत आज. आणि 4-5 दिवसानंतरने मग वीरा परत तुला घ्यायला येईल. तर त्यांचं मग ते स्वयंपाकाचंच चालू होतं. इकडं वीरा पण तिला जाग आल्यानंतर ती बघते की आज पण अनु तिच्याजवळ नाही. तर ती पहिलं बाथरूममध्ये बघते, तर बाथरूममध्ये सुद्धा नव्हतं. मग ती विचार करते की किचनमध्ये गेले असतील. त्याच्यानंतरने मग वीरा पण जास्त काही विचार न करता ती पण तिचं उरकून बाहेर हॉलमध्ये येते. तर वीराचे वडील गणपतराव वीराला बोलतात की जरा तू एक मित्र आहे, म्हणजे पैशाचं काय काम असतं ते त्याला वीराला सांगतात, तू जाऊन ये ते आणि घेऊन ये थोडंफार. मी त्याला सांगितलेलं आहे, तर माझं काम आहे तेवढं कर. तर वीराचं तर काय, वीराच्या डोक्यात एकच विचार होता की अनुवर बोलायचं मला पहिलं. पण आता गणपतरावांनी मी तिच्या वडिलांनी सांगितल्यामुळे तिला करणंच भाग होतं. तर ती सुद्धा काही बोलत नाही आणि ती नाश्ता काय करत नाही. डायरेक्ट मग ती पण टू व्हीलर चालू करते आणि जाते. तर वीराला तर काय माहीतच नव्हतं की मी अनु आज तिच्या माहेरी जाणार आहे की काय. तर इकडं थोड्या वेळाच्या नंतरने अनुचे वडील येतात आणि त्यांचा पाहुणचार करतात. आणि मग लक्ष्मीबाई काय जो काय प्रथा असते ते करतात. हळदी कुंकू वगैरे लावून मग अनु तिच्या वडिलांबरोबर माहेरी जाते. तर वीरा घरी आल्यावर ते बाबांना भेटते तिच्या. आणि त्यांचं काय काम होतं पैशांचं, ते पैसे वगैरे देऊन तिची नजर म्हणजे इकडं तिकडं फिरत होती किचनमध्ये पाणी पिण्यासाठी. पाण्याचं कारण काढून ती किचनमध्ये जाते आणि बघते, तर तिथं सुद्धा अनु नसते. नंतर तिला वाटतं की रूममध्ये असतील. मग ती रूममध्ये जाते, तर तिथं पण अनु नसते. तर मग ती बाहेर येऊन आईला तिच्या विचारते काय आई अनु कुठे. तर लक्ष्मीबाई बोलतात की ती माहेरी गेलेली. तर वीराला मग एकदम शॉकच बसतो की माहेरी आत्ता तर लग्न झाले आणि त्या माहेरी कशा गेले. त्याच्यानंतरने मग वीरा बोलते आईला की माहेरी का. तर मग लक्ष्मीबाई सगळं मग तिला सांगतात की प्रथा असते, लग्नाच्या नंतर नवरीला 5 दिवस जायला लागतं आणि 5 दिवसानंतर तूच तिला आणायसाठी जा. तर आता इथं पुन्हा वीराला 4-5 दिवस म्हणजे वाट बघायला लागणार होती. कारण का अनु तर तिच्याबरोबर काही एवढी नीट बोलत नव्हती. बोलल्याशिवाय तिला तर मी त्या आशा का करतात. आत्ता तर आपलं नवीन लग्न झालं, हे सगळं मी असं तिला बोलल्याशिवाय काय पर्याय नव्हता. पण आता तर तिला वाट बघायला लागणार होती 2-3 दिवस. आणि ती हाच विचार करत होती की 2-3 दिवस कसे जायचे. तर मंडळी, पाहू आपण पुढच्या भागात काय काय होतंय. आणि व्हिडिओ आवडत असला, स्टोरी आवडत असली तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि सपोर्ट करा. ही माझी नवीन स्टोरी आहे, त्यामुळे काय चुका होत असले तर माफ करा आणि सबस्क्राईब